माझ्या आयुष्यातल्या अडचणी काही कमी होत नाही असो. तर काल रात्री घातल्या होत्या मी 2 वेण्या आणि म्हटलं चला स्वतःला कसं दिसतं ते बघूया. टेरेसवर आली होती आणि टेरेसवर आल्यानंतर थोडं मला बरं वाटत होतं, कारण खूप गरम पण व्हायला लागलं आहे नाशिकमध्ये आजकाल. पाऊस नाही पडत आहे एवढा जसा पाहिजे तसा, वातावरण पण खूप छान होतं. मग कपडे सकाळी सकाळी वरती नेऊन टाकले. ही ब्राउनी मला खूप आवडते, कारण मी बहिणीच्या घरी गेली होती तेव्हा तिला घेऊन गेली होती मुलांना तिच्या. त्यानंतर दुपारी बटाट्याची काचऱ्या केल्या होत्या, त्या खाल्ल्या. त्यानंतर संध्याकाळी आम्ही मुलीला जत्रेत घेऊन गेलो, कारण बरेच दिवस झाले जत्रा बघितली नव्हती. नाशिकमध्ये पांडवलेणीला ही जत्रा भरते 3ऱ्या श्रावण सोमवारी. वर्षातून एकदा असते, एकच दिवस असते. तर त्या जत्रेला तिला नेलं. त्यानंतर ड्रॅगन ट्रेनसारखं काहीतरी होतं, तर त्यामध्ये तिला बसवलं आम्ही. ती तर सगळ्याच याच्यात बसायचं राईडमध्ये म्हणत होती, पण आम्हाला भीती वाटत होती राईडमध्ये तिला बसवायची. तिचे पप्पा आणि ती दोघंजणं मस्त बसले, एन्जॉय केली राईड. आणि त्यानंतर थोडंफार काहीतरी आम्ही तिला आवडतं ते तिने घेतलं. तिला काही जास्त आवडलं नाही तिथे, आणि जे पण आवडलं ते तिने 1-2 वस्तू घेतल्या. त्यानंतर मग मी हे कप खूप महत्त्वाचे होते, जवळपास बरेच दिवस झाले माझे कप फुटले आणि घेण्याचा योग येत नव्हता. म्हटलं चला, फक्त 60 रुपयामध्ये 6 मिळाले. त्यानंतर हे 50 रुपयाला छान असे कानातले घेतले आणि तिकडनं लगेच आम्ही कल्टी मारून आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये, कारण यांचे जे मोठे भाऊ आहे त्यांना पॅरालायसिसचा अटॅक आल्यासारखं, म्हणजे खूप छोटासा होता पण वेळेत कळालं. तर मग आम्ही तिथनं मग तिकडे गेलो त्यांना बघायला. आणि हे तर रोजच जात आहे, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला ते नेत नव्हते. पण आता मी म्हटलं आज जाऊन येऊया. पण तिथं आम्हाला यायला रात्री 11 वाजले. मग भूक पण लागली होती. मग मुलीला हे बटाट्याचं काय होतं, बाईट्स काय म्हणतात काय माहीत त्याला, ते घेतलं. आणि हे क्यूट असं कुत्रा होता तिथे, खूप क्यूट होता. तिथे आम्ही पिझ्झा आणि शोरमा घेतला ना तिथे. तर शोरमा हा आम्ही पनीर शोरमा घेतला होता. आणि मग थांबलो थोड्या वेळाने तिथेच. मग शोरमा मी नाही खाल्ला, तो त्या दोघांनी खाल्ला. आणि मग मी पिझ्झा येताना पार्सल करून आणलेला घरी. आणि खरंच पिझ्झा खूप छान होता. 130 रुपयाचा होता, पण छान होता, टेस्टी होता. त्यानंतर मी त्यांना म्हटले 2 मिनटं माझा पण चेहरा दाखवू द्या, कारण मी व्लॉगमध्ये जास्त दिसत नाही. म्हणून मग मी रस्त्यात कॉलेज रोडला घेतलेली छोटीशी क्लिप होती ती. त्यानंतर आम्ही काही गोष्टींवर चर्चा करत होतो आणि तसंच मग घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त पिझ्झा एन्जॉय केला. असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.